नक्कीच या ठिकाणी सागर जर आपण म्हटलं तर टॅलेंट हंट आहे. ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाही आहे, परंतु इथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. चेंडूमध्ये फारशी काही खराबी नव्हती, परंतु तळपली आणि काय कमालीचा खेळ करत असताना त्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केला गेला. इथे षटकार आला आणि षटकारानंतर मात्र येतोय चौका. आता दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज वसुली करू शकतात. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. त्याच्या माध्यमातून आपण कडक सुनील पाहिला, कडक लेफ्टी पाहिला, डबल सिद्धेश पाहिला. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग आहे का? क्षेत्ररक्षक तैनात, जेल सुटला जा आणि गोलंदाजी या दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करतो. यावेळेला फिंगर्स रोल केल्या गेल्या, रिलीज पॉइंटला चेंडू पाहिला आणि त्यानंतर मात्र डबल. सर जर तर मध्ये फार महत्वाचं असतं. जर आणि तर हे बघा तेच झालं, तेच घडलं. 7 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथे मात्र बिग 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 हिट, 6 धावा, षटकार. सर केपीएल ब्रँडेड मध्ये तिसरा प्लेअर ऑफ द मॅच. जरा एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो डबल साठी. खरं तर डबल नाव आहे पण ट्रिपल तिसऱ्यांदा हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारतोय. आज आपण पाहूया सिद्धेश जो आपल्या कुर्ल्यातलाच आहे, केपीएल खेळतोय, परंतु आता जख्मी शेर होता है वो बहुत खतरनाक होता है. सगळे टीमने सपोर्ट केला, त्या हिशोबाने आता बॅटिंग करतोय. नक्कीच अभिनंदन असेल. असंच तुझं फलंदाजीचं प्रात्यक्षिक आमच्या क्रीडा रसिकांना पुढे तुझ्या संघाला शुभेच्छा असतील. या पुढील समालोचन प्रवीण सरांचं.